सावर अरे म्हणा भाग 22. नयनाला देखील तिने तिचा वेळ घ्यावा असं वाटलं म्हणून ती देखील तिच्यासोबत घरी निघून आली. इकडं पार्थ त्यांच्या अपार्टमेंटवर आला होता. शिवम आणि नंदा पहाटेच्या फ्लाईटने कर्नाटकला जायला निघणारच होते. नंदा म्हणाली, पार्थ फ्रेश होऊ नये, जेवण वाढायला घेते, असं म्हणून त्या डायनिंग टेबलकडे गेल्या. शिवम जेवण ऑर्डर केलेलंच होतं. संदीप आणि शिवम नुसते जेवण रूममध्ये गेले होते. नंदा पार्थ बरोबर थांबलेल्या होत्या. पार्थ म्हणाला, अम्मा तुम्ही जेवण करून घ्या, मी जेवून आलेलो आहो, असं म्हणून तो त्यांच्यावर असलेल्या रूमकडे निघून गेला. नंदांना याचा मूड थोडा वेगळा वाटला. कदाचित थकला असेल म्हणून हा विचार करून त्या जेवायला बसल्या. त्याने रूमवर येताच कोट बेडवर फेकला, स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि सिलिंगकडे बघू लागला. तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही हक्क दाखवता ना. स्वराने बोललेले शब्द त्याच्या कानात घुमत होते. तो उठून बसला आणि टाय लूज काढला आणि शर्टचे बटन एक एक करून काढू लागला. तुम्ही माझ्यावर प्रेम हे ती मगाशी बोलली आणि तो कसा रिॲक्ट झाला होता, कसा तिच्यावर ओरडला हे सगळं आठवलं. तसं त्याला जाणीव झाली की त्याने काय केलं आणि आता त्याला स्वराचे अश्रूंनी भरलेले डोळे आठवले. ती त्याच्या अशा वागण्यामुळं किती हर्ट झाली असेल हे सगळे विचार आता त्याच्या डोक्यात घुमत होते. त्याचं मन बेचैन झालं. तशीच उघडी बटन घेऊन तो बाल्कनीत गेला. पण काही केल्या त्याला शांती मिळेना. अस्वस्थ झालेला होता तो. शेवटी त्याने फोन काढला आणि मॅनेजर मोहितला कॉल लावला. हॅलो. मोहित जो नुसताच बायकोच्या लेक्चर खाऊन टीव्ही बघत बसलेला. फोनवर आलेला पार्थचा नंबर दिसताच त्याने लगेच कॉल रिसीव्ह केला. पार्थ म्हणाला, मला मिस स्वरांचा नंबर हवा आहे, आत्ताच्या आता, असं म्हणून त्याने कॉल कट केला. इकडे मॅनेजरला थोडी शंका यायला लागलीच होती, पण त्याने तो विचार सोडून लगेच त्याचा लॅपटॉपमध्ये असलेल्या स्टॉप रेकॉर्डमधून स्वराचा नंबर घेऊन पार्थला पाठवला. इकडं पार्थ मोहितने पाठवलेल्या नंबरकडे एकटक पाहत होता. स्वराचा आज जेवायचा मूड नसल्याने ती तशीच रूममध्ये आवरून बसली. कधी एकदा सगळे झोपतात आणि ती डायरी घेऊन बसते असं तिला होत होतं. थोड्या वेळात सगळं शांत झालं. तसं तिने तिची डायरी काढली. आज पुन्हा त्याने तिला दुखावलेलंच होतं. मग त्यासाठी तिची डायरीच तिचं मन होती. तिने बाहेर काळोख्यात बघत वर आभाळांकडे पाहिलं. काळ्या काळोख्यातून चांदणीच्या चमचमणारे सुंदर दिसत होतं. नाही कसली जाणीव नाही स्वार्थ मनाचा. मी तुझ्यावर प्रेम करून राहिले का? माझा गुन्हा आहे. खूप प्रेम करते मी पार्थ तुमच्यावर. पण कदाचित मी तुमच्या लायकीची नाही असं तुम्हाला वाटत आहे. मी पाहिलं आहे तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी असणारं प्रेम. मग का ते तुम्ही कबूल करत नाही? तुमच्या वागण्यातून, तुमचा हक्क दाखवण्यातून सगळं काही मी समजून गेलेलेच आहे. पण तुम्ही ते कधीच मान्य करणार नाही. पण आता नाही, खूप झालं. आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. ती हे सगळं तिच्या डायरीत लिहत होती. तिचे डोळे ओले होतेच. तिने डोळे पुसले आणि ती डायरी बंद करून छातीशी घट्ट लावून घेतली. 2 मिनिटं झाली असतील की तिचा फोन वाजला, जो तिने खिडकीच्या जवळच ठेवला होता. आवाजाने कोणाला जाग येऊ नये म्हणून तिने तो कट केला. पण पुन्हा फोन वाजला. ती त्या फोनच्या आवाजाने आता बऱ्याचपैकी शांत झाली होती. तिने पटकन आवाज येईल म्हणून कॉल रिसीव्ह केला आणि मागे वळून पाहिलं की सगळे झोपलेले आहेत. ती हॅलो बोलण्याच्या आधीच, पुन्हा माझा कॉल कट करायचा नाही. तिकडून घोंगरा आणि तिच्या ओळखींचा आवाज होता. पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. आता ती त्याच्या चांगल्याच ओळखीचा झालेली होती. पार्थ म्हणाला, बोलशील का? त्याला तिचा काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून त्याने पुन्हा म्हणाला. पण आता स्वरात दीड झाली होती. किती वेळा ती स्वतःच्या भावनेचा अपमान करणार होती. म्हणून तिने काहीच बोलायचं नाही हे ठरवलं. जरी ती समोरून काही बोलत नसली तरी तिच्या श्वासांचा हलका आवाज त्याच्यापर्यंत येतच होता. ती काहीच न बोलण्याने इकडं त्याची चिडचिड होत होती. पार्थ परत म्हणाला, स्वरा, तू मला आता जर काहीच रिप्लाय नाही दिलास तर मी आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी येईल. त्याने इकडे रेलिंगवर हात घट्ट करून म्हणाला. आणि तू इकडे येणार या विचाराने तिला धसकी भरली होती. एकतर तो भारीच होता, पण त्यापेक्षा त्याचा राग भारी होता. मग ती माघार घेत स्वरा म्हणाली, बोला. तिचा रिप्लाय ऐकून इकडं त्याचे ओठ एका बाजूने वर उचलले गेले. पार्थ म्हणाला, झोपलीच नाहीस? अरे बाबा, ती झोपू दे की नको झोपू दे, तुझा काय संबंध? एकतर प्रेम कबूल करत नाहीस वर याचे नखरे. त्याचं बोलणं ऐकून तिला आता त्याचा रागच येत होता. स्वरा म्हणाली, तुम्ही हे विचारायला मला फोन नक्कीच केला नसेल.
जे असेल ते बोला सर. तिने सर या शब्दांवर जोर दिला. तिचं पुन्हा सर ऐकून याचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. पार्थ म्हणाला, उद्या सुट्टीचं कारण? त्याने शांत होत म्हणाला. स्वरा म्हणाली, सर मी बोलले ना मगाशी, माझं पर्सनल काम आहे. तिने मागे वळून पाहिलं. कोणाला जाग तर नाही ना? ती हळू आवाजात बोलत होती. पार्थ म्हणाला, तेच विचारतोय की कोणतं पर्सनल काम आहे. आता त्याचे पेन्शन संपत होते. स्वरा त्याचा स्वभाव आता ओळखू लागली होती. त्याला जास्त वेळ कोणी सांगितलं नाही तर त्याला खूप राग यायचा, म्हणून तिने सांगायचं ठरवलं. स्वरा म्हणाली, माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत फिरायला जाणार आहे म्हणून सुट्टी घेतली. पार्थ म्हणाला, मुलगा आहे की मुलगी? त्याने भुया आकसत विचारलं. त्याचा हा प्रश्न ऐकून आता तिला त्याचा दुसरा स्वभाव देखील आठवला. पसेसिव्ह. नाही स्वरा, ते तुझ्यावर प्रेम नाही करत. तुझा निर्णय झाला आहे. त्याला काय वाटतं त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही. आता तो असा आहे, थोड्या वेळाने पुन्हा बदलू शकतो. तिने मनातच विचार केला आणि त्याला उत्तर देत, माझे लहानपणीचे फ्रेंड आहेत ते. मग त्याने देखील तो विषय सोडला. पार्थ म्हणाला, मग परवा येणार आहेस तू कॅफेला? त्याला तिला भेटावं वाटत होतं म्हणून तो जाणून घेत होता. स्वरा म्हणाली, हो सर. तिने एकवटून उत्तर दिले. तिने ठरवलेलंच होतं की आता सगळे विसरून पुढं जायचं. स्वरा म्हणाली, नाही सर, तुम्ही आपल्या कॅफेचे ऑनर आहात ना, मी तुम्हाला सरच बोलत जाईन. पार्थ म्हणाला, तुला एकदा सांगून समजत नाही का ग? पार्थ म्हणायचं. स्वरा म्हणाली, तुम्ही मला हे कोणत्या हक्काने बोलत आहात सर? आता ती थोडी गडबडलीच होती. तिला भीती वाटत होती की भावनेच्या भरात ती त्याला खरंच पार्थ म्हणाली तर पुन्हा तोच अपमान. पार्थ म्हणाला, स्वरा तू उद्या येणार नाही कॅफेला आणि मी परवा जातोय कर्नाटकला. तुला समजतंय ना मला काय बोलायचं आहे ते? हो, तिला समजत होतं त्याला काय बोलायचं आहे. पण मग त्याला इतकं तिची ओढ आहे, मग तो शब्दात बोलून का दाखवत नाही? का नेहमी दुखवत असतो? तिला आता स्वतःच्या नशिबाची चीड येत होती. का ती अशा माणसांच्या प्रेमात पडली ज्याला साधं प्रेम व्यक्त करता येत नाही? त्याच्या अशा वागण्याने आता तिची सहनशक्ती संपत चाललेली होती. तो त्याच्या मनातलं काहीच बोलून दाखवत नव्हता. फक्त हक्क दाखवायचा आणि स्वतःची मनमानी करायची. तिला स्वतःचा राग येतच होता आणि त्या दिवसांची चीड, ज्या दिवशी रागाच्या भरात तिने प्रेमाची कबूल दिली. कारण त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत जे घडत होतं ते सगळं तिला त्रास देणारच होतं. पण आता तिला स्वतःचं खेळणं करून घ्यायचं नव्हतं. स्वरा म्हणाली, सर मला वाटतं तुम्ही मागच्या दिवसात जे काही झालं ते विसरून जावं. माझी चुकी झाली की मी तुम्हाला लिफ्टमध्ये धक्का दिला आणि अजून 2 वेळा, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. माझी चूक मला समजलेलीच आहे. मी जे लिफ्टमध्ये बोलले ते तुम्ही विसरून जा. असं म्हणून तिने कॉल कट केला आणि तोंड दाबून रडू लागली. हे सगळं बोलताना तिला खूप त्रास होत होता. पण पुढं जाऊन होणाऱ्या त्रासापेक्षा आताच्या नात्याची खोली किती कमकुवत आहे हेही तिला माहीतच होतं. तिने तिची डायरी पुन्हा जागेवर ठेवली. कदाचित आता पुढे जाऊन तिला यात काही लिहायची गरज लागणार नाही हा विचार करून. स्वराने कॉल कट करताच इकडं पार्थने फोनकडे बघितलं आणि तसाच फोन रागातच जमिनीवर फिरकवला आणि दोन्ही हात रेलिंगवर ठेवून डोळे गच्च मिटले. आज काहीतरी होत होतं त्याला, आतून काहीतरी, पण काय होतं हे समजत नव्हतं. कोणीतरी खास अनमोल अशी गोष्ट आपल्यापासून दुरावली जाणार फिलिंग त्याला येत होती. तिचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याला तिच्या बोलण्याचा राग तर आलाच, पण तिने लिफ्टमध्ये झालं ते विसरून जा हे शब्द आज त्याला त्रास देत होते. त्याला वाटेल की तिच्याशी बोलून त्याला वाटणारी बेचैनी कमी होईल, पण आता ती बेचैनी, अस्वस्थता अजून वाढलेलीच होती. काय होतंय मला? का मी तिच्या बोलण्याने इतका डिस्टर्ब आहे? मला तेच हवं होतं की तिने माझ्यापासून लांब राहावं. मग आता ती जाते तर मला हे असं का होत आहे? तो मनातल्या मनात विचारत गडला गेला होता. पार्थ, शुभम जो पाणी पिण्यासाठी आला होता त्याला एकदा पार्थला भेटून म्हणून आला होता. पण त्याला एकटंच विचारत असलेला पाहून त्याने पार्थच्या खांद्यावर हात ठेवत आवाज दिला. त्याच्या हाकेने पार्थ त्या विचारातून बाहेर आला आणि मात्र वळला. शुभम म्हणाला, काय झालं? तू अजून कपडे नाही बदलले? सगळं ठीक आहे ना? शुभमला पार्थचा चेहरा थोडा त्रासिक वाटला. पार्थ म्हणाला, शुभम मला थोडे बोलायचे आहे. म्हणजे? त्याला काय बोलू, कसं बोलू ते समजत नव्हतं. शुभमने तो डिस्टर्ब आहे दिसतंय. त्याला हाताने सोफ्यावर बसून बोल असा इशारा केला. दोघेही सोफ्यावर बसले. शुभम म्हणाला, बोल आता, काय झालं? शुभम, मला त्रास होतोय. म्हणजे काय होतो ते नाही माहिती, पण काहीतरी वाटत आहे आतून. तुला कसं सांगू रे?
असं बोलून पार्थ थांबला. शुभम म्हणाला, अच्छा, डॉक्टरकडे जायचं आहे का? शुभमला वाटलं की त्याला त्रास होत आहे तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे, पण त्याचं बोलणं ऐकून पार्थने त्याच्याकडे डोळे बारीक केले. व्हॉट? असा का बघत आहे? पार्थ म्हणाला, मला आतून म्हणजे मी आता स्वरासोबत बोललो. त्याने अडखळत सांगायला सुरुवात केली. आज पहिल्यांदा शुभमला पार्थ वेगळा वाटला. शुभम म्हणाला, अच्छा, तुझ्या ड्रीम कॅफेवाली, तिच्याशी काय संबंध तुझा? शुभमला माहिती होतं. मुद्दाम तसा म्हणाला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.